विण दोघातली तुटेना 18 नोव्हेंबर भागामध्ये मलिकाने स्वानंदीला चिडी लावण्याचा खूप प्रयत्न केला. पण घडलं काय? आजीने ऐनवेळेस स्वानंदीला खूप मोठा मान दिला. तर नक्की काय घडलं? चला तर बघूया. तर मलिकाने ठरवलेलं असतं की स्वानंदीला आता मी खूप त्रास देणार, खूप म्हणजे खूप, एवढा की तिने सारखी समरकडे आपली कंप्लेंट केली पाहिजे आणि आदिराकडे समरची. म्हणजे समर तिच्या कंप्लेंटला असा वैतागला पाहिजे. अर्पिता हसत म्हणते, कर कर. स्वानंदी ओके ओके करते आणि समर फोन ठेवतो. खरं तर तिला समरच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं, पण ती जास्त काय मनावर न घेता किचनमध्ये जाते. तेव्हा मेड म्हणते, मॅडम तुम्हाला काही हवं आहे का? स्वानंदी गोड हसून म्हणते, नाही मला काहीच नको आहे. बरं आज काय बनवायचं? ती म्हणते, नाही मॅडम मी बनवते ना, तुम्ही का त्रास घेताय? स्वानंदी म्हणते, अगं त्रास काय त्यात, मला आवडतं स्वयंपाक करायला. बरं मला एक सांगशील का, ह्या घरामध्ये कुणाला काय काय आवडतं? आता मेड स्वानंदीला सगळ्यांची आवड सांगत असते. स्वानंदी विचारते, तुझ्या समर साहेबांना काय आवडतं? मेड हसते आणि स्वानंदीला आवड सांगते. स्वानंदी म्हणते, ठीक आहे मग मी ते बनवते. आता स्वानंदी सुरुवात करणार तेवढ्यात मलिका येते. तिच्या मागे नेहमीप्रमाणे अर्पिता असते. ती अगदी प्रेमाने स्वानंदीला विचारते, स्वानंदी काय करतेस? अगं स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे नोकर चाकर आहेत. किचनमध्ये स्वयंपाक करणं, काम करणं हे त्यांची कामं आहेत. नाही म्हणजे मला माहिती आहे तुला या सगळ्याची सवय नाही आहे, पण आता सवय करून घे. स्वानंदी म्हणते, मला आवडतं स्वयंपाक करायला. मलिका म्हणते, हे राजवाड्यांचं घर आहे. आता ना स्वानंदी तुझे हे सगळे गरीब विचार आणि चीप सवयी सगळं सोडून दे ना. स्वानंदी आश्चर्याने बघायला लागते. मलिका म्हणते, हे सगळं तुझ्या माहेरीच ठेव, राईट? आता स्वानंदी अर्पिताकडे बघते तर ती पण खुदूखुदू हसत असते. आता स्वानंदीला मात्र खूप राग येतो. मलिकाला वाटतं आता ती चिडेल, रूममध्ये पळेल आणि समरला आपल्याबद्दल कंप्लेंट करेल. पण स्वानंदी असं काहीच करत नाही आणि हसून म्हणते, आपल्या माणसासाठी काहीतरी करणं ह्यामध्ये किती आनंद आहे, पण हे तुम्हाला नाही कळणार. आता मात्र मलिका आणि अर्पिताच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. स्वानंदी म्हणते, काय आहे ना, घरामध्ये नोकरचाकर असतात आणि ते कामही नीट करतात, पण आपल्या हाताने आपुलकीने जे स्वयंपाक करतात आणि प्रेमाने आपल्या माणसाला खाऊ घालतात ना, त्यामध्ये किती आनंद मिळतो हे प्रत्येकाला नाही अनुभवता येत. मी तर म्हणते तुम्ही पण एकदा करून बघा. आता मलिका अशी काय बोलत असते की मेड पण स्माईल करते आणि आजी पण. आजी म्हणते, स्वानंदी अगं तिला नाही कळणार. नाही म्हणजे मलिका पण तशी साधारण घरातलीच आहे, पण कदाचित ह्या घरामध्ये येऊन ती विसरली आहे. तिला आता सवय लागली ह्या नोकर चाकरची. पण खरं सांगू का स्वानंदी, तुझ्याकडे बघून मला खूप छान वाटतं की तू आपल्या माणसाचा एवढा विचार करतेस, प्रेमाने बनवून आपल्या हातचं खाऊ घालतेस. कर कर, तुला हवं ना ते कर, हे घर तुझंच आहे. आता मात्र मलिकाचा चांगलाच माज उतरतो. ती पुन्हा एकदा थोबाडावर पडते आणि निघून जाते. आता स्वानंदी पण स्माईल करून अर्पिताकडे बघते, ती निघून जाते. स्वानंदीने स्वयंपाक केलेला असतो. आता सगळे जेवायला डायनिंग टेबलवर येतात. नेहमीप्रमाणे आपापल्या खुर्चीवर बसतात. बिचारी स्वानंदी एक खुर्ची पकडते आणि ती पण बसून घेते. पण आजी म्हणते, स्वानंदी तू एक काम कर, तू समरच्या बाजूला बस आणि अर्पिता तू इकडे बसतेस का? आता स्वानंदी जाते आणि समरच्या शेजारी बसते. समर म्हणतो, माझं ताट रूममध्ये घेऊन ये. आजी म्हणते, अरे का म्हणून? तो नाही आजी, मी तिथेच जेवतो. आजी म्हणते, पिंट्या घरामध्ये काय रूल्स आहे की सगळ्यांनी एकत्र जेवायचं, आणि हा रूल्स कुणी बनवला? तूच ना. हे बघ फरक एवढाच आहे की आता स्वानंदी आली आहे आणि अरे ती तुझी बायको आहे, तुझ्या बाजूला बसण्याचा हक्क फक्त तिचा आहे. समोर म्हणतो, आजी ती म्हणती, पिंट्या आता जीव गुपचूप. समोर उठायला लागल्यानंतर मलिकाला खूप आनंद होतो आणि ती अर्पिताकडे बघते. ती पण स्माईल करत असते. पण आता पिंट्याला आजी बसवते म्हटल्यावर मलिका म्हणते, आई त्याची इच्छा नसेल तर राहू द्या ना, का आग्रह करताय? समर तुझं ताट पाठवते. आजी मलिकाकडे रागाने बघत म्हणते, पिंट्या इथेच जेवणार. आता मात्र कुणाचं काही चालत नाही आणि पिंट्या जेवायला बसतो. पहिला एक घास घेतल्यानंतर तो वा. आजी पण घास घेते आणि म्हणते, वा 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 मस्त झालंय. समोरून तो, आजी आज भाजी किती छान झाली, काय चव आहे. तो आता भरभरून कौतुक करत असतो आणि आजी स्वानंदीकडे बघून स्माईल करते. मलिका आणि अर्पिताचा चांगलाच चेहरा पडतो
तेवढ्यात आजी म्हणते, चांगलं का नाही होणार? आज स्वयंपाक स्वानंदीने केला आहे, तो पण अगदी प्रेमाने. आता बघूया पिंट्याची काय प्रतिक्रिया असते आणि मलिकाची. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.